नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आज आपण सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचे फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडणार आहे. ज्यांनी नवीन फ्लॅट घेतलेले आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा. त्याचबरोबर याच्यातले मुद्दे अशा संस्थांनाही लागू आहेत ज्या आधीच नोंद झालेल्या आहेत. तर मंडळी, सुरू करूया सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचे फायदे. मंडळी, अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे सोसायटी स्थापन करून घेतली म्हणजे बिल्डर त्याच्या जे काही अपूर्ण कामं आहेत, ज्या काही सेवा सुविधा त्याने अपूर्ण दिलेल्या आहेत त्याच्यातून तो मोकळा होईल. हा गैरसमज आहे. असा विचार करणं म्हणजे बिल्डरला तुमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटण्याचं, तुमची अधिक पिळवणूक करण्याचं, अधिक फसवणूक करण्याचं, त्याला लायसन्स देण्यासारखं आहे. मंडळी, बिल्डरच्या मोफा कायद्यान्वये, रेरा कायद्यान्वये अनेक जबाबदाऱ्या निश्चित आहेत आणि या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यापैकी एक जबाबदारी म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करणं आहे. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली म्हणजे बिल्डर त्याच्या इतर जबाबदाऱ्यातून मुक्त झाला असं समजण्याचं कोणतंही कारण नाही. म्हणजे बिल्डर काय करतात, अनेकदा 2 वर्षाचा मेंटेनन्स तुमच्याकडून घेऊन ठेवतात. त्याचं कारणच हे असतं की तुमच्याकडून 2 वर्षाचा मेंटेनन्स घ्यायचा, या 2 वर्षामध्ये तुम्हाला संस्था स्थापन करण्यापासून परावृत्त करायचं, तुम्हाला संस्था स्थापन करून द्यायची नाही. मग या 2 वर्षामध्ये त्याला मनमर्जी वाटेल तसं तो काम करतो. जर FSI वाढला तर तुम्ही त्याच्यावरती अधिकार दाखवायला पात्र ठरत नाही किंवा तुम्ही एकत्र येत नाही. त्याच्यामुळे वाढीव FSIचा लाभ हा बिल्डरला मिळत राहतो. जितके बिल्डरच्या अपूर्ण सुविधा असतील, बिल्डरने अपूर्ण सेवा दिलेल्या असतील, सर्व अमेनिटीज तुम्हाला दिल्या नसतील तर तुम्ही एक कुठवर लढणार. जर सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली तर तुमची निर्णय क्षमता वाढते. बिल्डर विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची साठी जे आवश्यक निर्णय आहेत ते निर्णय तुम्ही लवकरात लवकर घेऊ शकता. दरवेळेस सगळ्या सभासदांना बोलवण्याची आवश्यकता नसते. त्यामुळं बिल्डरवरती कायदेशीर कारवाई करताना जो काही लागणारा कायदेशीर खर्च आहे तो खर्च गोळा करणं तुम्हाला सोपं होतं. त्यामुळं तुम्ही निर्णय घेणं आणि पैसे त्यासाठी लागणारे जे काही रक्कम आहे ती रक्कम सभासदांकडून घेणं, या 2 गोष्टींसाठी संस्था ही एक कायदेशीर माध्यम आहे. अन्यथा अनेकदा आम्ही पाहतो की निर्णय लवकर होत नाहीत, सोसायटी नसते, त्यामुळे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप केले जातात. सोसायटीच नाही, आम्ही पैसे का द्यायचे. त्यामुळं हा जो काही एक एक्सक्यूज दिला जातो नेहमी दरवेळेस काही सभासदांच्याकडून की तुमची सोसायटी नाही त्यामुळे मी मेंटेनन्स देणार नाही, तर याला आळा बसतो. मंडळी, ज्यावेळेस बिल्डर तुमच्याकडून 2 वर्षाचा मेंटेनन्स घेतो याचा अर्थ काय होतं की संस्था ही नोंदणी न होता बिल्डर स्वतःच्याच खर्चाने नाही चालवत, तो तुमच्याच खर्चाने चालवतो. तुमचे पैसे तुम्ही बिल्डरच्या खिशात दिलेले आहेत आणि बिल्डर त्यातून मनाला वाटेल तसा खर्च करतो. हा खर्च तुम्हाला परवडणारा नसतो. जर सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद असेल तर तुमचा मेंटेनन्स तुम्ही काटकसरीने पैसा वापराल आणि तुमची संस्था चालवाल. जो काही येणारा खर्च आहे त्याच्यामध्ये काटकसर कराल. म्हणजे अनेकदा असं पाहिलं गेलं आहे की बिल्डर तुमच्याकडून जो मेंटेनन्स घेतो पाण्यामध्ये जवळपास 70 ते 80% रक्कम ही बिल्डर टँकरमध्ये खर्च करतात. अनेक प्रकल्पामध्ये असं पाहिलं गेलंय की बिल्डर त्याचे खाजगी कर्मचारी सोसायटीच्या पगारावर ठेवतात आणि तो संपूर्ण खर्च तुमच्या खिशातून जात असतो. का म्हणून ही संधी द्यायची? तुमच्यापैकी अनेकांना फ्लॅट विकायचा असतो. फ्लॅट विकताना सहकारी गृहनिर्माण संस्था जर नसेल तर तुम्हाला बँक ज्यावेळेस NOC मागते, समोरच्या व्यक्तीला बँकेचं कर्ज करायचं असतं तेव्हा त्याला NOC द्यावी लागते. मग तुम्हाला बिल्डरकडे NOC साठी जावं लागतं आणि अशा वेळी बिल्डर तुमच्याकडून 50,000, 1 लाख, 2 लाख उकळतात, अक्षरशः उकळतात. मात्र तुमचा पर्याय तुमच्याकडे नाईलाज असतो. तुम्हाला फ्लॅट विकायचा असतो, समोर ग्राहक असतं, मात्र बिल्डरचा मग खिसा भरावा लागतो. जर तुमची गृहनिर्माण संस्था स्थापन असेल तर केवळ 25,000 रुपये जो कोणी नवीन सभासद सदनिका घेणार आहे
तो केवळ 25,000 रुपये देऊन सभासद बनू शकेल आणि ज्या व्यक्तीला फ्लॅट विकायचा आहे त्याला एकही रुपया सोसायटीला LOC साठी द्यायला लागत नाही. म्हणजे अनेकदा बिल्डरचे विक्री न झालेल्या सदनिका असतात, तुम्ही मेंटेनन्स देत असता, मात्र बिल्डरच्या विक्री न झालेल्या सदनिकांचा मेंटेनन्स कोण देतं? बिल्डर देत नाही. जे प्रामाणिकपणे पैसे देतात ते त्यांचेच पैसे सगळे खर्च होतात, बिल्डर नामानिरळा राहतो आणि स्वतःचे मेंटेनन्सचं जी काय वर्गणी आहे ती देत नाही. पर्यायानं तुमच्यावर अतिरिक्त बोजा पडतो. आणि हे जर टाळायचं असेल तर सहकारी गृहनिर्माण संस्था असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर असे अनेक सदस्य सुद्धा असतात जे बिल्डरलाही मेंटेनन्स देत नाही. मग जे इमानदारीने मेंटेनन्स ज्यांनी दिलाय त्यांच्यावरती तोच बोजा आणखीन टाकला जातो आणि ज्यांनी मेंटेनन्स दिलाच नाही त्याच्यामध्ये जमीन मालकही अनेकदा असतात. मग तो मेंटेनन्स तुमच्या मोकांडी पडतो, मग तुम्ही त्याच्यातून खर्च करता. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून घेण्याची गरज ती खूप जास्त आणि निकराची असते. मंडळी, आणखीन एक फायदा, तो खूप मोठा फायदा आहे, तो असा आहे की तुमची एकदा इमारत बांधली, तुमची सहकारी गृहनिर्माण संस्था झाली की तुम्ही जमिनीचे मालक झालं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही जमिनीचे मालक होत नाही तोपर्यंत बिल्डर बांधकाम नकाशामध्ये वारंवार सुधारणा करून घेत असतो आणि त्या ठिकाणी गर्दी वाढत राहते, मोकळ्या जागा गिळंकृत केल्या जातात. तुम्ही संस्था वर्षानुवर्ष स्थापन नाही केली तरी वाढलेला FSI जो आहे त्याचा लाभ बिल्डर घेत असतो. वाढलेला FSIचा पूर्णतः लाभ हा तुमचा आहे, तुमच्या मालकीच्या हक्काचा आहे. तुमच्या खिशातून ते जात नसतं थेट, त्याच्यामुळं ते गेल्याचं दुःख तुम्हाला एक वेळ होणार नाही, परंतु नुकसान हे लाखो रुपयांचं असू शकतं. त्यामुळे FSIचं नुकसान याच्याकडे दुर्लक्ष कधीही करू नका. सहकारी गृहनिर्माण संस्था झाल्यानंतर तुमचं कन्व्हेन्स करून घेणं खूप गरजेचं आहे. कन्व्हेन्स केलं की तुमचं सातबाऱ्यावरती नाव येईल. त्यामुळं ज्या वेळेस बांधकाम सुधारणा करायची आहे त्यावेळेस तुमच्याकडून बिल्डरला संमती घेणं हे अनिवार्य होऊन जातं, बंधनकारकच होतं. त्याच्यामुळं कन्व्हेन्स, अभिहस्तांतरण, जमिनीची मालकी सोसायटीच्या नावावर करून घेतल्यानंतर तुमचं होणारं लाखो रुपयाचं नुकसान जे आहे ते थांबवलं जातं, ते वाचलं जातं. मंडळी, अनेक सोसायट्यांमध्ये होर्डिंग, इमारतीच्या वरती होर्डिंग लावण्याची व्यवस्था किंवा टॉवर लावण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. मात्र जोपर्यंत सातबारा तुमच्या नावावर नाही तोपर्यंत ही व्यवस्था जी आहे ती तुम्ही करून घेऊ शकत नाही. तो बिल्डर स्वतः करतो आणि त्याच्यातून हजारो लाखो रुपये वर्षाला कमवतो, मात्र ही कमाई तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे होर्डिंग असतील किंवा टॉवर असतील त्याचे अधिकार तुमच्याकडे यायचे असतील, त्याचं येणारा भाडं तुम्हाला मिळवायचं असेल तर हाऊसिंग सोसायटी नोंद करून घेऊन जमीन तुमच्या नावावरती करून सातबारा नावावरती तुमच्या केला पाहिजे. सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अशी अर्धवट बांधकामं पडलेली आहेत, रेरा नोंदणी झालेला प्रकल्प आहे, अशा प्रकल्पामध्ये तर सोसायटी नोंदणीचा अधिक फायदा होऊ शकतो. तो म्हणजे की ते अर्धवट राहिलेलं बांधकाम हे सोसायटी स्वतः हातामध्ये घेऊन, रेराची परवानगी घेऊन स्वतः ते बांधकाम करू शकते आणि तुमचा प्रकल्प पूर्ण करून घेऊ शकते. त्यामुळे सोसायटी नोंद तुम्ही केली पाहिजे. मंडळी, सोसायटी नोंद करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था जर तुम्ही विहित वेळेत किंवा लवकरात लवकर स्थापन नाही केली तर तुम्हाला आणखीन एक नुकसान होऊ शकतं की बिल्डर अपार्टमेंट नोंद करू शकतात आणि अपार्टमेंट नोंद करताना बिल्डरला घोषणापत्र नोंदणीकृत करावं लागतं. त्या नोंदणीकृत केलेल्या घोषणापत्रामध्ये बिल्डर FSI वरती स्वतःचा अधिकार लिहून घेतात, पार्किंगवरती स्वतःचे अधिकार लिहून घेतात, त्याच्यानंतर टेरेसवरती सुद्धा स्वतःचे अधिकार लिहून घेतात. त्याच्यामुळं आणि त्याच्या आधारेच तुम्हाला ते त्रास देत राहतात. शिवाय ज्यावेळेस डीड ऑफ डिक्लरेशन नोंद होतं तेव्हा बिल्डर काही जागा या त्यांच्या मर्जीतल्या लोकांना किंवा स्वतःसाठी राखीव ठेवतात आणि त्या जागा राखीव ठेवल्यामुळं तुम्हाला जमिनीतला जो तुमचा टक्केवारी आहे ती टक्केवारी कमी होते, ती टक्केवारी पूर्ण मिळत नाही. त्यामुळे अपार्टमेंट नोंद करायची संधी बिल्डरला न देणं कधीही उत्तम. तुमची जर सोसायटी नोंद झालेली असेल आणि तुमचं कन्व्हेन्स सुद्धा झालेलं असेल तर आपोआपच तुमच्या फ्लॅटची किंमत वाढते. प्रॉपर्टी, तुमचं फ्लॅट हा क्लिअर टायटल प्रॉपर्टी बनतो. त्याच्यामुळं तुमची किंमत वाढून मिळते. आपण ज्यावेळेस एखादं इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यातून आपल्याला अधिकाधिक परतावा मिळाला पाहिजे अशीच आपली अपेक्षा असते. मग सदनिकेतून सुद्धा तुम्हाला अधिकाधिक परतावा मिळाला पाहिजे.
मग हे परतावा अधिक मिळवण्यासाठी तुमच्या हातात असतं की सोसायटी नोंद करून घेतली पाहिजे, कन्व्हेन्स करून घेतलं पाहिजे. संस्था नोंदणीच्या खर्चाबाबत अनेकदा सदनिकाधारकांच्या मनामध्ये प्रश्न असा असतो की संस्था नोंदणीचा खर्च कोणी करायचा, बिल्डरने केला पाहिजे, आम्ही का करायचा, बिल्डरने आधीच पैसे घेतलेले आहेत. मला वाटतं संस्था नोंदणी करणं हे सर्वाधिक तुमच्या फायद्याचं असतं. जी काय फसवणूक झाली गेली आहे त्याचा निपटारा नंतर करता येऊ शकतो, त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. मात्र संस्था नोंदणी करून घेणं हे तुमच्या अधिक फायद्याचं असल्यामुळं पैशांचा विचार न करता तुम्ही संस्था नोंद करून घेतली पाहिजे. तुम्ही जर स्वतःच संस्था नोंद केली तर तुमची संस्था ही केवळ 2,500 रुपये आणि प्रत्येकी 600 रुपये आणि जो काय संस्था नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये झेरॉक्सा, प्रिंटिंग, स्टेशनरीचा खर्च येईल तेवढाच होऊ शकतो. मात्र जर तुम्ही ते काम एखाद्या तज्ज्ञाकडे देणार असाल, तुमच्याकडे वेळ नसेल आणि ते काम दुसऱ्याकडून करून घेणार असाल तर त्याची जी काही फीज असेल ती देणं इथपर्यंतच तुमचा खर्च आहे. मंडळी, आता आपण सोसायटी नोंदणीची जी प्रक्रिया असते ती नोंदणीची प्रक्रिया समजून घेऊ. मंडळी, गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचा जसा निकष एकमेव आहे तो म्हणजे 51% सदनिकाधारकांनी एकत्र येऊन संस्था नोंद करू शकतात. संस्था ही 2 प्रकारे नोंद होत असते. एक बिल्डरच्या सहकार्याने आणि दुसरं म्हणजे बिल्डरच्या सहकार्याशिवाय. बिल्डरच्या सहकार्याने म्हणजे की तुमचा संस्था नोंदणीचा प्रस्ताव तयार करायचा आणि बिल्डरने त्यासोबत त्याचं झेड फॉर्ममधील प्रतिज्ञापत्र जोडलं की बिल्डरच्या सहकार्याने तुमची संस्था नोंद होईल आणि साधारणपणे 60 दिवसामध्ये ही संस्था नोंद होऊ शकते. मात्र जर बिल्डर सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करायला तुम्हाला परवानगी देत नसेल, झेड फॉर्मवर सही देत नसेल किंवा तो सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करू देत नसेल, मात्र अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे एक मार्ग आहे, तो म्हणजे बिल्डरच्या सहकार्याशिवाय तुम्ही सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद करून घेऊ शकता. त्याची प्रक्रिया अशी आहे की तुम्ही 51% किंवा अधिक सदनिकाधारकांनी एकत्र यायचं. तुमची एक पहिली सर्वसाधारण सभा घ्यायची. त्या सर्वसाधारण सभेमध्ये तुमच्या सर्व प्रवर्तकाच्या वतीने एक मुख्य प्रवर्तक नेमायचा आणि संस्था नोंदणीसाठी आवश्यक जे 7-8 प्रकारचे ठराव असतात ते ठराव करायचे. संस्था नोंदणीसाठी आवश्यक जे कागदपत्र असतात ते कागदपत्र गोळा करायचे आणि ते कागदपत्रांबरोबर सहकार कायद्यानुसार संस्था नोंद करण्यासाठी एक वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते आहेत, ते भरून सगळ्या सभासदांच्या सह्या घेऊन त्यासोबत सगळी कागदपत्र जोडून तुम्ही तो प्रस्ताव जो आहे तो जिल्हा उपनिबंधकांच्याकडे सादर करायचा आहे. जिल्हा उपनिबंधकांच्याकडे तुमचा हा प्रस्ताव गेल्यानंतर बिल्डरला नोटीस पाठवली जाते. बिल्डर सुनवाईसाठी आला तर बिल्डरचं म्हणणं मांडलं जातं, बिल्डर त्याचं म्हणणं मांडतो, तुम्ही तुमचं म्हणणं मांडायचं. 51%चा निकष तुम्ही पूर्ण करत असल्या कारणानं जरी तुमच्याकडे भोगवटा दाखला नसला तरी सुद्धा तुमची संस्था नोंद करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती मोफा कायद्याच्या कलम 10 नुसार तुम्हाला करायची असते. मग सुनवाई वगैरे होतात. या सुनवाया साधारणपणे 4 ते 6 महिने चालतात. त्यानंतर संस्था नोंदणीचा आदेश दिला जातो. पण त्यापूर्वी जर बिल्डर उपस्थित नाही झाला तर मग पब्लिक नोटीस दिली जाते. 2 वर्तमानपत्रांमध्ये तुम्हाला पब्लिक नोटीस द्यावी लागते. ती पब्लिक नोटीस तुम्ही दिली, त्याची जाहिरात जी पब्लिक नोटीस आलेली आहे ती नोटीस तुम्ही जिल्हा उपनिबंधकाच्याकडे जमा केली की मग प्रकरण निकाली निघतं आणि तुम्हाला संस्था नोंदणीचा आदेश मिळतो. संस्था नोंदणीच्या आदेशाबरोबर जी काही तुम्ही प्रस्ताव दाखल केलेला असतो ती पूर्ण फाईल जी आहे ती तुमच्या भागातला जो सहाय्यक निबंधक असेल किंवा उपनिबंधक असेल, डेप्युटी रजिस्ट्रार किंवा असिस्टंट रजिस्ट्रार यांच्याकडे तो प्रस्ताव जातो आणि मग तो प्रस्ताव तिथे गेल्यानंतर तुम्हाला 30 दिवसामध्ये बँकेमध्ये खातं उघडण्याचं एक पत्र मिळतं. त्याच्या आधारे तुम्ही बँकेमध्ये खातं उघडायचं असतं. बँकेमध्ये खातं उघडल्यानंतर त्या खात्यावरती जितके सभासद प्रवर्तक म्हणून संस्था नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये आलेले आहेत त्या प्रत्येकाचे 500 रुपये भाग रक्कम आणि 100 रुपये प्रवेश फी असे एकूण 600 गुणिले जितके प्रवर्तक आहेत तितके प्रवर्तक एवढी रक्कम त्या बँक खात्यावरती तुम्ही ठेवायची असते. आणि मग त्याची स्टेटमेंट, त्याचा खाते उतारा हा निबंध कार्यालयामध्ये जमा करायचा.
त्यानंतर निबंधक तुम्हाला संस्था नोंदणीचं चलन देतं. हे चलन 2,500 रुपयांचं असतं. ते चलन भरल्यानंतर तुम्हाला संस्था नोंदणीचं प्रमाणपत्र दिलं जातं. ही साधारणपणे संस्था नोंदणीची प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही फ्लॅट घेतला असेल त्यावेळेस बिल्डरने तुम्हाला एक फाईल दिली असेल बँक लोन करण्यासाठी. ती संपूर्ण फाईल तुम्हाला संस्था नोंदणीसाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर जितके मुख्य प्रवर्तक आहेत त्या मुख्य प्रवर्तकांचा प्रत्येकाचा इंडेक्स 2 गरजेचा आहे. सूची 2 गरजेची आहे. त्याचबरोबर म्हणजे जी काय फाईल असते त्या फाईलमध्ये साधारण कोणते डॉक्युमेंट असू शकतात? एक सातबारा उतारा, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी, बांधकाम चालू करण्याचा दाखला, तुमच्यापैकी कोणाचं एकाचा तरी ॲग्रीमेंट असेल, त्याचबरोबर भोगोटा दाखला असेल तर भोगोटा दाखला, तुमच्या बांधकामाच्या संदर्भामध्ये आर्किटेक्टने दिलेलं प्रमाणपत्र. हे आर्किटेक्टचं जे प्रमाणपत्र आहे ते कोणत्याही आर्किटेक्टचं चालू शकतं. असं काही गरज नाही की ज्याने ते बांधकाम मंजूर केलेलं आहे त्याच आर्किटेक्टचं प्रमाणपत्र पाहिजे अशी कुठलीही त्याच्यामध्ये अट नाही. या कागदपत्रांच्या आधारे तुम्ही तुमचं संस्था नोंदणीचा प्रस्ताव तयार करू शकता. सोसायटी नोंदणी करायची असेल किंवा कन्व्हेन्स करायचा असेल, तुमचा हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भातला कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. contact@dearsociety.in वरती मला ईमेल करू शकता किंवा 9175733957 वरती संपर्क करू शकता. मंडळी, अद्यापपर्यंत जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा, कारण सहकारी गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट आणि सदनिकाधारक यांच्या हिताच्या गोष्टी, त्यासह कायदे, नियम, परिपत्रक याच्यामध्ये होणारे बदल जे वेळोवेळी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. धन्यवाद.